हरिओम नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासामध्ये आपल्याला वास्तुशांती करता येईल की नाही याबद्दलची थोडी माहिती जाणून घेऊया. तर 17 मे ते 15 जून पर्यंत अधिक मास आहे. म्हणजे आपलं चांद्र वर्ष आणि सौर्य वर्ष यातला जो फरक आहे, जो 3 वर्षांनी येतो, त्याला अधिक मास म्हटलेला आहे. याला मलमास म्हणतात, याला मराठी भाषेमध्ये धोंड्याचा महिना म्हणतात, याला पुरुषोत्तम मासही म्हणतात. मग या महिन्यामध्ये फलशा म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून करणारे कर्म, यज्ञ, याग, पूजा विधी आपल्याला करता येत नाही. आपण वास्तुशांती का बरं करतो? तर आपल्या वास्तूतील सर्व दोष जाण्याकरिता. आपण वास्तू घेतली म्हणजे त्याचे दोषही विकत घेतो आहे. तर हे दोष जावे, या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी याकरता आपण वास्तुशांती करतो. म्हणजे फळाची अपेक्षा ठेवूनच आपण हे कार्य करत आहोत. म्हणून या अधिक मासामध्ये शास्त्रानुसार फलशा म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून केलेले कार्य करता येत नाही. त्याचप्रमाणे विहीर खोदणे, नवीन कुठल्या तरी तीर्थयात्रेला पहिल्यांदा आपण जातो आहे, तर हे पण या अधिक मासामध्ये आपल्याला करता येत नाही. या महिन्यामध्ये फक्त विष्णूची उपासना आपण करू शकतो. म्हणून पंचांगामध्ये, कुठल्याही पंचांगामध्ये 17 मे ते 15 जून पर्यंत वास्तू शांतीचं किंवा लग्नाचं मुहूर्त दिलेलं नाही. म्हणून या महिन्यामध्ये आपल्याला वास्तुशांती, विवाह असे कार्य करता येणार नाही. आपल्याला 15 जूनच्या पुढे वास्तुशांतीचे मुहूर्त आहे, तेव्हा आपण वास्तुशांती करू शकतो.